मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. आज परत नवीन बाईक घेऊन आहे जी असणारी KTMची मॉडेल. याच्या आधी पण मी KTMच्या भरपूर मॉडेल केलेले आहेत, पण तुम्हाला त्या पण बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊ शकता. ठीक आहे, आजची तुम्हाला बाईक दाखवतो कोणती येते. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे आपली KTMची 390 ॲडव्हेंचर. आज तुम्हाला मी या बाईकचा रिव्ह्यू दाखवणार आहे. याच्या आधी पण मी जी आपली KTM ॲडव्हेंचर 390 होती X, त्या पण बाईकचा मी रिव्ह्यू बनवलेला आहे. आता जस्ट तुम्हाला तो पण पाहिजे असेल तर तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या त्याची तुम्हाला भेटून जाईल व्हिडिओ. ठीक आहे, किंवा वरती आय कार्डवरती पण तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, आज तुम्हाला या बाईकचं मी पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्या आधी मी KTM ॲडव्हेंचर 250चा पण रिव्ह्यू बनवलेला आहे आणि प्लस RCमध्ये जेवढे पण मॉडेल आहेत त्यांचे पण मी व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत. तुम्हाला ते पण पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांची पण लिंक भेटून जाईल. KTM ॲडव्हेंचर 390 तुम्हाला या बाईकचं मी पूर्णपणे आज रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असतील, कलर काय असतील, स्पेसिफिकेशन काय असणार आहे, फीचर काय असणार आहे, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे मी आज रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. हे बघा मित्रांनो, तुमची चावी असते नाही दिलेली या बाईकची, तुम्हाला सेम असेल दिलेली. KTMचं तुम्हाला ते लोगो दिलेलं असणार आहे. ठीक आहे, दोघे साईडला चावी तुम्हाला सेम असं दिलेलं. स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला बघा ऑल ओव्हर तुमची जी पण गाडी बसणार आहे 390ची तुम्हाला सेम असेल दिलेली. याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्राईसचा डिफरन्स असेल या बाईकमध्ये आणि काही फीचर्स डिफरन्स आणि कलरमध्ये पण आणि ग्राफिकमध्ये पण तुम्हाला थोडंसं डिफरन्स असणार दिलं. पहिलीची KTMचे जे पण होते कलर ते तुम्हाला दोन होते दिलेले, एक ऑरेंज होता ऑरेंज आणि एक असणार आहे ब्लूमध्ये, दोन होते त्यावेळेस पण. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला पण सेम असणार दिलेले, फक्त याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं ग्राफिकमध्ये चेंजेस. पहिल्याचं ग्राफिक आणि आताच्यामध्ये ग्राफिकमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस असतं दिलेलं. जी पहिली 390 होती तेव्हा तुम्हाला टाकीवरती तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ऑरेंज कलर भेटायचा आणि विथ ब्लॅकमध्ये बाकीची बॉडीची गाडीची. ठीक आहे, आणि आताच्या याच्यामध्ये तुम्हाला बघा ग्राफिकमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस असतात दिलेले. तुम्हाला साईडने दाखवून देतो. हे बघा साईडने बघितलं तर तुम्हाला टाकी तुम्हाला ही असणार आहे पूर्णपणे फायबरमध्ये दिली असणार, पण ही ब्लॅकमध्ये दिली असणार या ठिकाणी. इकडचा हा पार्ट तुम्हाला असणार आहे ग्रेमध्ये आणि ही अशी तुम्हाला ग्राफिक दिलेली असणार आहे KTM ॲडव्हेंचर 390चा तुम्हाला. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की किती डिफरन्स झालेला आहे ग्राफिकमध्ये पण, आणि काही फीचर वाईज पण तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं वेगळं दिलेलं असणार आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलं तुम्हाला पुढे WP FX तुमचे सस्पेन्शन भेटून जातील. सेम असणार दिलेले. पाठीमागे पण तुम्हाला सेम असणार आहे WP FXची तुम्हाला सस्पेन्शन दिलेली असेल मोशनमध्ये प्राईसमध्ये. आणि बाकीची तुम्हाला जी लुक असणार आहे तुम्हाला बाकीची लुक पण दाखवून देतो बाईकची कशी येते. ग्राफिकमुळे जो पण पार्ट आहे गाडीचा तो पूर्णपणे जास्त इन्हॅन्स होतो आहे. ठीक आहे, या बाईकचा. आणि आधीच्या बाईकमध्ये ना तुम्हाला हे बघा E20चं जे फ्यूल होतं ते तुम्हाला पहिले भेटत नव्हतं आधीच्या बाईकमध्ये. तेव्हा तुम्हाला फक्त नॉर्मल तुम्ही पेट्रोल भरू शकता त्याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे E20चं फ्यूल तुम्ही ते पण भरू शकतात आणि नॉर्मल पण जे फ्यूल असेल तुम्ही ते पण भरू शकता. आणि जी ॲडव्हेंचर कॅटेगरीमध्ये ही बघा ही तुम्हाला असणार आहे Xवाली. याच्यामध्ये तुम्हाला LCDमध्ये असणार डिस्प्ले आणि याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे TFTमध्ये डिस्प्ले. मी तुम्हाला चालू पण वरून हे बघा हा तुमचा हा वरती कवर लावलेला आहे. ठीक आहे, मी कवर काढून बघतो एक मिनटं. चालेल, सध्याला काढत नाही कारण की फाटून जाईल, कारण की नवीन पण असतं त्याच्यावेळेस मला फक्त ओछं दाखवून देतो, बाकी काय काय असतं त्यामध्ये. हे जो तुमचा हा जो डिस्प्ले दिलेला असतो तो पूर्णपणे तुम्हाला असणार TFTमध्ये. मल्टी फंक्शन तुम्हाला कलर दिलेले असते त्यामध्ये. यामध्ये तुम्हाला स्किल स्विच दिलेलं असणार आहे, ट्रिप 1 ट्रिप 2 रेंज दिलेली असणार आहे, डेट दिलेलं असणार आहे, बॅटरीची वोल्टेज दिलेली असणार आहे, टायमिंग दिलेलं असणार आहे यामध्ये, इंजिन लाईट, ABSची लाईट. ठीक, तर मग इकडच्या तुम्हाला असणार आहे लो प्रेशर ऑइलची तुम्हाला लाईट दिलेली असणार आहे. ठीक आहे, डिजिटल तुम्हाला स्पीडोमीटर दिलेलं असेल, इकडच्या तुम्हाला RPM मीटर दिलेलं असणार आहे, किती किलोमीटर चालवली ते, ABS तुम्हाला याच्यामध्ये आपले मोड दिलेले असतील आपले रायडिंगचे या ठिकाणी. आणि इकडच्या पाहिजे तर तुमचे हे फंक्शन दिलेले असेल आपण इथून चेंज करू शकतो. ठीक आहे, तर सध्या तुम्हाला दिसणार नाही. हे बघा ट्रिपची तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळं भेटून जाईल. ठीक आहे, स्पीड बीड ट्रिप टाईम फ्यूल रेंज किती आहे सध्या ती पण तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, हे बघा राईड मोड तुम्हाला यामध्ये भेटून जाईल, ट्रिप डेट KTMचे तुम्हाला राईडचे हे भेटून जाईल, मोटरसायकल सेटिंग, फेवरेटमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचं तुम्हाला ठेवू शकतो ते ठेवू शकतात. ब्लूटूथ तुम्हाला दिलेली असणार आहे, थीम दिलेली असेल, शिफ्ट लाईट दिलेली असेल, क्लॉक, डेट, युनिट, लँग्वेज, सर्व्हिस. ठीक आहे, हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, ABS असेल तुम्हाला दिलेलं आणि प्लस MTC ते पण तुम्हाला त्यामध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, रायडिंग मोड दिलेले असतील, स्ट्रीट ऑफ रोड हे तुम्हाला दोन याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतील रायडिंग मोड. ठीक आहे,
ऑडिओ नॅव्हिगेशन सगळं तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेरिंग सगळं दिसत राहील या ठिकाणी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही आपण ट्रिप ए ट्रिप बी सेट करू शकतो या ठिकाणी. याच्यामध्ये बटन इथे तुम्हाला न्यूट्रल लाईट करावं लागेल. हे मित्रांनो, इथं तुम्हाला न्यूट्रल लाईट दिलेली असणार आहे. टर्न इंडिकेटर, ठीक आहे. पास लाईट, ठीक आहे. हे तुम्हाला दिलेलं असणार आहे मित्रांनो. जसं आपण याच्यामध्ये गेलो ट्रिप अँड डेट, याच्यामध्ये तुम्हाला ट्रिप 1 ट्रिप 2, ठीक आहे. जनरल इन्फॉर्मेशन ते पण तुम्हाला सगळं भेटून जाईल. ठीक आहे. डेट काय, ओडोमीटरची किती किलोमीटर झाले ते, बॅटरीची चार्जिंग किती झाली ते, याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटत झालं. तर ओके. क्विक शिफ्टर पण तुम्हाला दिलेलं असणार आहे या बाईकमध्ये. ऑन ऑफ करू शकतो आपण याच्यामध्ये. ABS, ऑफ रोडिंग करण्यासाठी MTC हे पण आपण ऑन ऑफ करू शकतो यामध्ये. ठीक आहे. याचे जे फंक्शन आहे तुम्ही इथं हँडलवरती दिलेले असतील तुम्हाला. हे फक्त तुम्हाला अगदी दिलेच नसणार आहे. एका तुमचे इंजिन लाईट दिले असणार आहे. स्टार्ट स्टॉपचं सेट स्टॉपपर्यंत दिलेलं असणार आहे. हे आपले मिरर दिलेलं असले एका चाईल्डला. पुढचं हे जे असणार आहे हँडल तुम्हाला पूर्णपणे असणार ब्लॅकमध्ये. आणि इथं पण तुम्हाला KTMची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. आणि हे जे फंक्शन असणार आहे आपले TFTचे आपले फंक्शन दिलेले असणार आपण हे चेंज करू शकतो. ठीक आहे. पास लाईट, टर्न इंडिकेटर आणि हॉर्न एवढं तुम्हाला दिलेलं असणार आहे. आणि हे जे नेकल गार्ड दिलेले असणार हे तुमची असणार आहे फायबरमध्ये. हां, हे फायबरमध्ये दिलेले असेल. तुम्हाला जर चेंज करायचं असेल तुम्ही ते पण करू शकतात. मेटलमध्ये करू शकतात किंवा इथं चालेल तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट भेटून जातील. अशा टाईपचे तुम्हाला पण तुम्ही लावू शकतात. ठीक आहे. प्लस तुम्हाला आपलं साईड बॅगचं नंतर मग किंवा टॉप बॉक्स ते पण तुम्ही एक्सेसरीच्या पार्टमध्ये लावू शकतो. पण तुम्हाला शोरूममधून भेटतं आणि तुम्हाला बाहेरून बघायला लागतील ते. ठीक आहे. या ठिकाणी. आणि इथं पण बघा तुम्हाला 390 तुम्हाला ॲडव्हेंचरचं तुम्हाला ब्रँडिंग होऊन जाईल. सेमच तुमची स्प्लिट सीट दिलेली असणार आहे. ग्रॅब हँडल तुमची पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. पाठीमध्ये टेल लाईट तुम्हाला असणार आहे LEDमध्ये दिलेली. नंबर प्लेटसाठी जागा दिली असणार आहे. टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेम दिलेली असेल यामध्ये. LEDमध्ये दिलेलं असेल. रिफ्लेक्टर नंबर प्लेटसाठी जागा दिली असणार आहे. कार्ड दिलेला असेल एका साईडला. चेन ड्राईव्हचं पण कवर असतो पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. हा फायबरमध्ये दिलेला असणार आहे. आणि लुब्रेटिंग करण्यासाठी तुम्हाला बघा भरपूर तुम्हाला तर स्पेस दिलेलं असणार आहे. म्हणजे जेव्हा आपण जास्त करून जेव्हा आपण ऑफरोडिंग करतो त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त गाडी धुळशी होते किंवा मातीची मध्ये जास्त हे होते. त्यावेळेस आम्हाला लुब्रेटिंग करण्यासाठी तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेस दिलेली असणार आहे. मला फास्ट तुम्हाला स्पीड दिलेली असणार आहे. गिअरबॉक्स मॅन्युअलमध्ये. ठीक आहे. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल. बाकीचे तुम्हाला सर्व अप साईडला दिलेलं असणार आहे यामध्ये. सेमच तुम्हाला बघा एका साईडला बघा इथं तुम्हाला हा असणार आहे. मीटरमध्ये तुम्हाला आपलं इंजिन गार्ड दिलेलं असणार यामध्ये. जी आधीची मॉडेल तुम्हाला दाखवली त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्लास्टिक प्लस हे होते तुम्हाला दिलेली काय म्हणतात इंजिन गार्ड. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे असणार आहे हा मीटरमध्ये दिलेलं. हे लेग गार्ड दिलेलं असणार एका साईडला. इंजिनची तुम्हाला जे कॅपॅसिटी जी असणार ती तुम्हाला सेमच दिलेली. काही चेंजेस नसणार आहे. पॉवर पण तुम्हाला सेमच असं दिलेली. पॉवर टॉर्क हे सर्व तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे यामध्ये. साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ असणार आहे इंजिन. ठीक आहे. यामध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला सेमच असणार दिलेला. ठीक आहे. 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण USB सळी किंवा मोबाईल चार्ज करण्यासाठी आपण आपल्या ॲक्सेसरीजच्या पार्टमध्ये आपण लावू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला 3 सर्व्हिस फ्री भेटतील. बाकी जे पण असणार आहे आपल्या लेबर चार्जेस ते फ्री भेटतील. आणि चौथ्या वेळेला तुम्हाला ते तुमचे लेबर चार्ज पण याच्यामध्ये ॲड होऊन जातील. आणि तुम्हाला मी आता गाडी ही स्टार्ट करून दाखवतो. त्यामुळे मित्रांनो साऊंड तुमचा असा असणार दिलेला. ठीक आहे. तुम्हाला परत दाखवतो. सध्या शोरूमच्या आतमध्ये गाडी असल्यामुळे तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला गाडीचा कसा येतो. ठीक आहे. बाकीचं तुम्ही जेव्हा शोरूममध्ये जेव्हा तुम्ही याल तुम्हाला सर्व डिटेलमध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता गाडीची. आणि तुम्हाला याची प्राईस जी असणार आहे तुम्हाला डोंबिवलीमध्ये या बाईकची जी प्राईस असणार ती 4,10,000 रुपये दिलेली असणार आहे. ठीक आहे. ऑन रोड असणार तुम्हाला ही. यामध्ये तुम्हाला पण एक्सेसरीचा जो पण पार्ट असणार तो समजा भेटेल तुम्हाला. यामध्ये हेल्मेट, पार्किंग कवर, नंतर मग आपले निकल कार्ड तुम्हाला इथे लावलेली असणार आहे. ठीक आहे. नंतर मग INDची तुम्हाला नंबर प्लेट दिलेली असेल तर तिची पण तुम्हाला हे असणार आहे नंबर प्लेटची जी आपली फ्रेम असते ब्लॅक कलरची तुम्हाला ती बाय करावी लागेल. बाकी तुम्हाला याच्यामध्ये इन्शुरन्स तुम्हाला सर्व याच्यामध्ये भेटून जाईल. बाईकमध्ये 1+ फ्लोअरपर्यंत तुम्हाला आता यूज भेटून जाईल. फर्स्ट जो असेल तो फर्स्ट पार्टी असेल. बाकीचे तुम्हाला ते 4 जे हे असतील इन्शुरन्स तुम्हाला ते थर्ड पार्टीमध्ये भेटून जातील. आणि डोंबिवलीमध्ये याची प्राईस ही असणार आहे 4,10,000 रुपये. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज सर्व स्टेट वाईज जी पण प्राईज दिलेली असतात तुम्हाला ती वेगवेगळी दिलेली असणार. जेव्हा तुम्ही विचारू शकता की फोन करून की तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमच्या या बाईकची प्राईस किती आहे ती. ठीक आहे.
या बाईकमध्ये तुम्हाला जे इंजिन तुम्हाला सिंगल सिलेंडर दिलेलं असणार आहे, लिक्विड कूल्ड असेल, DOSC फ्युल इंजेक्टर दिलेलं असणार आहे यामध्ये तुम्हाला इंजिन. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम पॉवर जी भेटते ती भेटते तुम्हाला 43.5 BHPची भेटते 9000 RPM पर्यंत आणि 37 नंतर तुम्हाला टॉप भेटतो 7000 RPM पर्यंत. जशी तुमची ॲडव्हेंचर 390X तशी तुम्हाला यामध्ये पण पॉवर भेटेल. 89 FM पर्यंत तुमचं भूगोल दिले असणार आहे आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 60 mm पर्यंत. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 कलर दिलेले असतील. हा एक कलर आहे आणि एक असणार आहे ब्लू कलरमध्ये, ऑरेंज विथ ब्लू कलरमध्ये दिली असणार आहे. कूलिंग सिस्टम तुम्हाला लिक्विड कूल आणि रेडिएटर दिलेले असणार आहे. जी फ्रेम तुम्हाला पण सेम असेल, ट्यूबलेअरमध्ये दिलेली असेल. डिस्कची साईज पण 320 mm पर्यंत तुमची फ्रंटची डिस्कमध्ये दिलेली असणार आहे आणि रिअरची तुम्हाला असणार आहे 230 mm पर्यंत. आणि टायरची साईज पण तुम्हाला सेम असेल दिलेली याच्यामध्ये 100, 90, 19 इंची तुमचे परत फ्रंटचे ऑल ऑइल दिलेले असेल आणि तुमचे रिअरचे असणार आहे 17 इंचीमध्ये. फ्युल टँकची कॅपॅसिटी पण तुम्हाला याच्यामध्ये सेम असेल दिली 14.5 लिटरची दिली असणार आहे आणि 400+ पर्यंत तुमची किलोमीटरपर्यंत त्यांची याची रायडिंग रेंजपर्यंत तुम्हाला भेटून देते. त्याच्यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स पण तुम्हाला 200 mm पर्यंत भेटून जाईल. टॉप वेट दिलेलं असणार 177 kg पर्यंत. सॅडल हाईट दिलेलं असणार आहे 855 mm पर्यंत. 12 वॉटची तुम्हाला बॅटरी दिलेली असेल. नंतर मग हेडलाईट तुमचे पूर्णपणे असताना LED मध्ये दिलेले आहे. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटू. आत्ता फक्त मी हा व्हिडिओच सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर देऊन टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. कोणाला इन्क्वायरी करायची तर तुम्ही इथे येऊन करू शकता. ठीक आहे. आणि डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज जी पण प्राईज असणार आहे बाईकची ती वेगवेगळी दिलेली असणार आहे. ठीक आहे. हा जो शोरूम आहे तुम्हाला डोंबिवलीमध्ये असेल, डिस्ट्रिक्ट असणार आहे ठाणं आणि याची प्राईज आहे ऑन रोड तुम्हाला 4,10,000 पर्यंत.